अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी महाराज आपल्यासाठी काय आहेत हे आपल्या स्वामी भक्तांना वेगळं सांगायला नको। स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतात। दिवस रात्र आपण जेव्हा काही ना काही दैनंदिन कामं करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला आपल्या पाठीशी उभे आहेत, त्याचे अनुभव देत असतात, प्रचिती देत असतात। तर असेच अनुभव मी सध्या जेवढे माझ्या ऐकण्यात वाचण्यात आले किंवा मला ज्यांनी कोणी पाठवले तर ते मी अनुभव प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते। तुमच्याकडे सुद्धा जर काही असा अनुभव असेल तर मला शेअर करा, आपण तो सर्वांपर्यंत पोहोचवूया। पण त्याचबरोबर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या काही ना काहीतरी सेवा या करतच असतो, जशा जमतील तशा करत असतो। वेळेअभावी काही जणांना नाही जमत करायला। तर असंच आता मी डायरेक्ट विषयाकडे वळते, अधिक वेळ घालवत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषय तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर मी आता मुख्य विषयाकडे वळते। तर आज मी व्हिडिओ बनवला तर याच कारणासाठी, कारण मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या। मी मध्यंतरी एक शॉर्ट्स टाकला होता की संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं। तर त्याच्यावरती मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की ताई शॉर्ट्स मध्ये एवढं समजत नाहीये, तर त्याचा फुल व्हिडिओ बनवा की जेणेकरून आम्हाला त्यातले नियम अटी काय आहेत का ते समजेल। म्हणून म्हटलं की आपण आज डायरेक्ट एक व्हिडिओ बनवूया। तर अधिक वेळ वाया नाही घालवत, मी व्हिडिओकडे डायरेक्टच वळते। तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे। आपण गुरुचरित्राचं पारायण करतच असतो। 53 अध्याय असतात गुरुचरित्राच्या पारायणामध्ये। माझ्या कालच्या म्हणजे आता मी मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा चुकून माझं एक गुरुचरित्राचं मी 52 अध्याय चुकून म्हटलं होतं पटकन, तर मला माफ करा, बोलण्यात इकडे तिकडे कधी होऊ शकतं। तर गुरुचरित्राचे 53 अध्याय असतात। तर आपल्याला जमणं कधी कधी जमत नाही। आता काही जणांना काही शारीरिक विकार असतात, काही जणांना कामाच्या व्यापातून तेवढं पारायण करणं जमत नसतं। तर प्रत्येकाला ते पारायण करण्याची इच्छा असते आणि गुरुचरित्राचं पारायण मी तर म्हणते वर्षातून तरी किमान एकदा तुमच्या घरी करून बघा, त्याचे अनेक लाभ होतात आणि त्याचं फळ हे मिळतं। गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर घरात आधी जी काही वाईट आपल्या कटकटी असतात किंवा जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते। हा सगळ्यात मोठा अनुभव प्रत्येकाला येतो। त्याच्यामुळे शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करा। परंतु ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाहीये, वेळेअभावी किंवा शारीरिक त्रास आहेत किंवा घरात तेवढं नसेल जमत, लहान मूल वगैरे असेल, तर त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण अवश्य करा। कारण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ हे जे आपण मुख्य गुरुचरित्राचं पारायण करतो त्या बरोबरीने त्याचं सुद्धा फळ मिळते। पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी या ग्रंथाची रचना केली आहे। आणि मुख्यतः त्यांचा उद्देश तोच होता की आबालवृद्धांसाठी आपण या ग्रंथाची रचना करूया। कारण काही जणांना तेच शारीरिक व्याधी असतात, खाली बसायला जमत नाही किंवा उपवास करणं जमत नाही, म्हणजे ते एक वेळ अन्न खाणं वगैरे एक दल आपलं जे अन्न खायला लागतं ते जमत नाही। तर अशा कारणांमुळे नाही जमत, त्याच्यासाठी खास करून या ग्रंथाची रचना केलेली आहे। आणि हा ग्रंथ स्त्रिया सुद्धा वाचू शकतात, असं काही त्याला अटी नाहीयेत की बाबा स्त्रियांनी वाचू नये किंवा हे करावं। आता आपलं जे सांगते ते संक्षिप्त गुरुचरित्राचं सांगते, तर ती पोथी सुद्धा स्त्रिया वाचू शकतात, त्याला काहीही बंधन नाहीये। तर त्या वळूया की अटी आणि नियम काय आहेत। तर हे जे पोथी आहे श्री संक्षिप्त गुरुचरित्र, ही पोथी जी आहे ती आता माझ्याकडे जे आहे ते वनिता प्रकाशनचं आहे, वनिता बुक्स डेपो प्रकाशन म्हणून आहे, तर त्यांची ही पोथी आहे। संक्षिप्त गुरुचरित्राची दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये याची पोथी मिळत नाही, ही दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातली नाहीये। तर ही वनिता प्रकाशनची पोथी आहे, माझ्याकडे आहे। ही पहिल्यापासून माझ्या घरात माझे आई वडील बहिणी वगैरे वाचतात, त्याच्यामुळे माझ्याकडे सुद्धा ही पोथी आहे। तर मी ही रेफर करेन तुम्हाला जवळच्या बुक डेपोमध्ये, जिथे आता 10वी 12वीची वगैरे पुस्तकं मिळतात त्यांच्याकडे हे पुस्तक मिळून जाईल, किंवा देवाचं जिथे सामान मिळतं तिथे एकदा चौकशी करून बघा, त्यांच्याकडे सुद्धा ही पोथी मिळून जाईल। आणि जर नाहीच मिळाली तर तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली दादांचा नंबर देते, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये हा फ्लॅश सुद्धा होत असेल नंबर, तर त्यांना व्हॉट्सअप करा, ते तुमच्यापर्यंत ही पोथी पोहोचवतील। ते पोस्टाने पाठवतात, त्याच्यामुळे फक्त पोस्टाचे वेगळे पैसे घेतात, बाकी चार्जेस घेत नाहीत। पुस्तक आणि पोस्टाचा जो खर्च होतो ते तेवढे पैसे घेतात। आता किती घेतात वगैरे मला काही एवढं माहिती नाही, तर त्या दादांचा मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर हे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं जे पोथी आहे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे। जे गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर फळ मिळतं त्याच पटीने तुम्हाला हे पुस्तक सुद्धा पारायण केल्यानंतर सुद्धा याचं फळ मिळतं। मी असं म्हणणार नाही की ते करू नका आणि हे करायला बसा, असं नाही। ते गुरुचरित्राचं पारायण सुद्धा मी तर म्हणेन अवश्य करून बघा, तुम्हाला काय अनुभव येतो। परंतु जर जमत नसेल तर हे पोथी आपण वाचू शकतो। तर याच्यात 7 अध्याय असतात, 1 ते 7च अध्याय असतात। जास्तीत जास्त वाचायला अर्धा ते पाऊण तासच वेळ लागतो। त्याच्यामुळे तुम्हाला तर याचे किती पारायण करायचे, तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर पूर्ण होत नाहीये, काही त्रास असतील, पैशाचा जर काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कुठलीही इच्छा असेल
तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त करा. जर तुम्हाला इच्छा असेल कुठलं संकल्पयुक्त पारायण जर केलं तर त्याचं फळ लवकर मिळतं असं मान्यता आहे, म्हणून संकल्पयुक्त पारायण करावं कधी सुद्धा, ते देवापर्यंत लवकर पोहोचतं. तर संकल्प कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती आहे. जर माहिती नसेल तर आपला व्हिडिओ चॅनेलवरती आहे की संकल्प कसा करायचा, तर त्याच्यात बघून तुम्ही नक्की करा. कसं करायचं तर तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे. याच्यासाठी व्यवस्थित सकाळी अंघोळ करायची आणि आपल्याला ह्या पारायणाला बसायचं. जर संकल्पयुक्त पारायण करत असाल तर तुम्ही पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा आहे. कसा करायचा तो तुम्हाला माहितीच असेल. संकल्प केल्यानंतर तुमची इच्छा सांगायची की मी या इच्छेसाठी पारायण करतोय आणि पारायणाला सुरुवात करायची. तर तुम्ही याचे कितीही पारायण करू शकता. 1, 5, 11, 21, 51, 108 या पट्टीत तुम्हाला जसे हवे तसं तुम्ही कितीही पारायण करू शकता. फक्त सांगताना सांगायचं की मी एवढी पारायण करणार आहे, तर ती माझ्याकडून एवढी पारायण व्यवस्थित घडून होऊ दे आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. त्यानंतर हे पारायण करायला बसल्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करता. कुठलंही संकल्पयुक्त जेव्हा सेवा करता तेव्हा तुम्हाला नॉनव्हेज खाणं पूर्ण बंद ठेवायचंय, म्हणजे मांसाहार आणि मद्यपान पूर्णतः वर्ज्य ठेवायचंय. जो सेवा करतोय त्याने तर खाऊच नाही, पण मी तर म्हणते शक्यतो घरातल्यांनी सुद्धा तेव्हा अवॉइड करा, घरात बनवू नका. आणि जर संकल्पयुक्त गुरुचरित्राचं जर पारायण करताय, संक्षिप्त गुरुचरित्र असलं तरी सुद्धा, तर तुम्ही जेव्हा मांसाहार नाही खाणार तेव्हा घरातल्यांनी सुद्धा शक्यतो खाऊ नका, टाळा. परंतु जो कोण वाचनाला बसणार आहे, जो पारायण करणार आहे, त्यांनी मात्र कंपल्सरी मांसाहार मद्यपान बंद ठेवायचंय. त्याच्यामुळे ही जी सेवा आहे, हे पारायण आहे, ते स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं, विधवा स्त्री कोणीही हे पारायण करू शकतं. तर पारायण करायच्या वेळेला सकाळी आंघोळ करायची, संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची. साईडला 2 अगरबत्त्या लावायच्या आणि हा ग्रंथ पाटावरच ठेवायचा, हा जमिनीवरती ठेवायचा नाही, कारण याचं सुद्धा पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. याच्यासाठी पाट घ्या, पाटावरती ठेवा किंवा स्टँड जे मिळतं पोथी ठेवण्यासाठी त्याच्यावर ठेवलं तरी चालेल, फक्त जमिनीवर नाही ठेवायचं. आणि पारायणाला बसता तेव्हा तुम्ही उठायचं नाहीये. 7च अध्याय आहेत, जास्ती नाहीये, जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. छोटे छोटे ग्रंथ आहेत, छोटे छोटे अध्याय, तर 7च अध्याय. जेव्हा बसाल तर एक पाठी करायचंय, म्हणजे तुम्हाला एक मांडी पारायण करायचंय. याचं उठायचं नाहीये की 2 अध्याय वाचतो काम करून येतो असं करायचं नाहीये. तर एकाच वेळेला तुम्हाला हे पूर्ण पुस्तक करायचं. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तासात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. जेव्हा तुम्ही 1 ते 7 अध्याय एकाच दिवशी वाचता तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं. मग तुम्हाला एकाच दिवशी कितीही तुम्ही पारायण करू शकता. जर तुम्हाला 51, 108 अशी जर जास्ती संख्येची जर तुम्हाला पारायण करायची असतील तर तेवढे 51 दिवस न्यायची गरज नाही. तुम्ही एकाच दिवशी 2, 3 किती तुम्हाला जसे जमतील, पॉसिबल होतील तेवढं तुम्ही पारायण एका दिवशी करू शकता. परंतु 1 ते 7 अध्याय एकाच दिवशी वाचणं म्हणजे एक पारायण. तर अतिशय सोपे आणि नियम आहेत, बाकी काही याच्यात कठीण नाहीये. फक्त मांसाहार मद्यपान बंद ठेवायचं आहे. तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचा असेल भाजी पोळीचा तर तुम्ही दाखवू शकता, याला काही कंपल्शन नाहीये, वेगळी मांडणी करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही देवाला समोर स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसा आणि पारायणाला सुरुवात करा. अशी वेगळ्या मांडणीची याला गरज नाही. जर तुम्हाला मांडणी करायची असेल, जशी आपण गुरुचरित्राच्या पारायणाला करतो तशी केली तरी चालेल आणि नाही केली तरी चालेल. फक्त व्यवस्थित सकाळी आंघोळ केल्यानंतर शुचिरभूत होऊन तुम्हाला या ग्रंथाच्या पारायणाला बसायचंय. सकाळी जर तुम्ही ऑफिसला जात असाल, जमतच नसेल तर संध्याकाळी तुम्ही ऑफिसवरून याल तेव्हा संध्याकाळी व्यवस्थित आंघोळ करा, सर्व कपडे चेंज करा, चांगले नवीन धुतलेले वस्त्र घाला आणि पारायणाला सुरुवात करा, अगदी जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर. आणि दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये फक्त बसू नका. बाकी तुम्ही सकाळी अगदी सूर्योदयापासून अगदी संध्याकाळी अगदी सूर्यास्तापर्यंत तुम्ही कधीही या पोथीला वाचनाची सुरुवात तुम्ही करू शकता. अगदीच 8-9 वाजता बसू नका. संध्याकाळी 7 ते 8 या टायमिंग पर्यंत तुम्ही तिथपर्यंत तुम्ही वाचू शकता. तर बाकी याला काही नाहीये. याच्यावरती महत्त्वाच्या सूचना ज्या काही आहेत, नियम काय आहेत ते या सगळ्या दिल्यात. मी काय आहे ते तुम्हाला सांगितलंय. या ग्रंथाच्या पठणाने तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट मिळतात, तर त्याच्यासाठी हे पारायण तुम्ही करून बघा. बाकी काही नाही. तर तुम्ही एकाच दिवशी 1 ते 7 अध्याय वाचा, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार नसाल, तुम्हाला जर एवढं जमत नसेल तर काय करायचं, रोजच्या वाचनात तुम्ही एक जरी अध्याय वाचला. आपण नित्यसेवा करताना काय करतो, स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचतो, तर त्याच्याबरोबरच तुम्ही हा सुद्धा रोज 1 अध्याय वाचा. तर मी तरी स्वतः तसंच करते. स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि ह्या 1 अध्यायाचं मी गुरुवार ते गुरुवार वाचते, म्हणजे एक माझं पारायण पूर्ण होतं गुरुवार ते गुरुवार केलं तर तुम्ही रोज 1 अध्याय वाचला तर 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. आणि जर नाहीच शक्य होत असेल तर दर गुरुवारी अखंड पोथी वाचा.
तर त्याने तुमचं एक पारायण एकाच दिवशी पूर्ण होतं. असं केलं तरी चालेल, संकल्पयुक्त केलं तरीही चालेल. तुमच्या मनावर आहे, जसं तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि असं काही नाहीये की उपवास करायला पाहिजे, उपवास नाही करायचा, उपवासाचं बंधन नाहीये याच्यावरती. त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर वाचलं तरीही चालेल, असं काही नाही. फक्त मनात व्यवस्थित श्रद्धा असली पाहिजे आणि स्वामींवरती 100% विश्वास असला पाहिजे. बस तेवढं फक्त ठेवा आणि सेवेला बसा. बघा तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल आणि स्वामी महाराज तुमच्या मनातली जी काही चांगली इच्छा आहे ती लवकर पूर्ण करते. तिथली स्वामींच्यानी प्रार्थना करेन. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामींच्या छानशा सेवेमार्फत किंवा स्वामींच्या छानशा अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.